नमस्कार मंडळी. शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी तुम्ही खूप पद्धतीने बनवली असेल, पण गावाकडच्या पद्धतीने अशी ही रस्सा भाजी अगदी कमी साहित्यात, कमी मसाल्यांमध्ये, त्याचबरोबर थोडासा गोडा मसाला वापरून बनवून पहा. अगदी टेस्ट मस्त लागते. पहिल्यांदा आता ह्या शेंगा जाडसर आहेत म्हणून मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे, कारण कढईमध्ये शिजवण्यासाठी खूप जास्त टाईम लागतो म्हणून. दुसरी एक पद्धत मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिल्यांदा शेंगा कुकरमध्ये टाकून घेतल्या. पाणी, हळद पावडर, चवीनुसार मीठ टाकायचं. झाकण लावून हाय फ्लेमवर 2 शिटी करून घ्यायची आहे. अगदी शेंगा पातळ असतील तर तुम्ही कढईमध्ये शिजण्यासाठी देखील ठेवू शकता. मसाला बनवून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी शेंगदाणे, खोबरं, लसूण आणि कोथिंबीर इतकंच साहित्य आहे. अगदी कमी साहित्यात ही भाजी बनवून छान अशी टेस्टी लागते. आता पहिल्यांदा खोबरं भाजून घ्यायचं, हलकं भाजायचं कच्चेपणा जाईस तोपर्यंत. त्याच पाठोपाठ शेंगदाणे, लसूण आणि कोथिंबीर देखील भाजून घ्यायची आणि त्यानंतर याचं वाटून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून. अशा पद्धतीने तुम्ही ह्या एका पद्धतीने ही रस्सा भाजी बनवू शकता. आणि दुसरी पद्धत म्हणजे पहिल्यांदा कढईमध्ये काय करायचं, तेल गरम करून जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची. घरगुती मसाला किंवा कांदा लसूण मसाला, हळद पावडर, गोडा मसाला टाकून शेंगा ज्या आहेत ना त्या टाकून घ्यायच्या. थोडंसं मीठ आणि गरम पाणी टाकून ह्या शेंगा शिजण्यासाठी ठेवून द्यायच्या. दुसरीकडे आपण जो मसाला बनवलेला आहे ना, त्या मसाल्यामध्ये पाणी मिक्स करून तो मसाला या शेवग्याच्या शेंगा ज्या शिजत आहेत ना त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आणि शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्यायच्या. अशा पद्धतीने देखील तुम्ही ही भाजी बनवू शकता. खूप छान अशी लागते. आता दुसऱ्या पद्धतीने बनवतो आहे, त्याच्यामुळे आता आपण मसाला वाटून घेतल्याच्या नंतर कढईमध्ये तेल गरम करून जिरं कढीपत्त्याची फोडणी दिली, मसाले टाकून घेतले आणि वाटलेलं वाटण. आता हे वाटण टाकून घेतल्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं. छान तेल सुटेस्तोपर्यंत मसाल्याला हे आपण शिजवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी पाणी ॲड करून दिलं आणि त्यानंतरनं 2 ते 3 मिनिट हा मसाला मी पुन्हा शिजू देणार आहे. मसाला शिजत आला की यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. शेवगा शिजवताना आपण मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता मसाल्याच्या हिशोबाने आपण यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतरनं आपण जो शेवगा शिजवून घेतला होता ना तो यामध्ये ॲड करायचा आहे. जर तुम्हाला घाई असेल, गडबड असेल तर तुम्ही कुकरमध्ये शेवग्याच्या शेंगा शिजवून घेऊ शकता. पण जर तुमच्याकडे निवांत थोडासा वेळ असेल ना तर कढईमध्ये शेंगा शिजण्यासाठी ठेवून वरनं वाटण टाकून त्या पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवू शकता. त्या भाजीची चव देखील खूप छान अशी ही लागते. मस्त आता मीठ टाकून घेतलं, त्यानंतरनं शिजलेल्या शेंगा देखील यामध्ये टाकून घ्यायचा. आता शेंगा शिजलेल्या आहेत त्यामुळे जास्त काही शिजवण्याची गरज नाही, पण आपल्या शेवग्याच्या शेंगाची चव मसाल्यांमध्ये उतरावी यासाठी अगदी लो फ्लेमवर पुढील 5 ते 7 मिनिट आपल्याला ही रस्सा भाजीला उकळी येऊन द्यायची आहे. शिजवलेला तर आहे, फक्त उकळी येऊन शिजत ठेवायचं आहे, जेणेकरून शेवग्याचा जो अर्क आहे, चव आहे ती मसाल्यामध्ये देखील उतरली जाईल. आणि पुढील 5 ते 7 मिनिटांनी यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली. आपला रस्सा तयार आहे. नक्की